मी आज तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंगबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे तुमचा एखादा प्रॉब्लेम असेल तो कसा सॉल्व करायचा त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. तर एक उदाहरण देणार आहे महेश नावाच्या मुलाचं. महेशला त्याचा बॉस काय बोलतो, एक वर्कशॉप अरेंज करण्याची जबाबदारी देतो आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल जे आहे त्याच्यावर तो वर्कशॉप असतो. तर त्याचं पूर्ण मॅनेजमेंट करण्याची जबाबदारी त्याच्याकडं आलेली असते आणि ती जबाबदारी व्यवस्थितरित्या न टेन्शन घेता व्यवस्थितपणे पार पाडतो आणि तो एक्सायटेड पण असतो तर वर्कशॉपचं अरेंजमेंट करण्यासाठी. त्याच्यासाठी काय काय लागणार त्याच्यासाठी खूप तो एक्सायटेड असतो, म्हणजे त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे तो एक्सायटेड असतो. तर म्हणजे कोणता पण प्रॉब्लेम सॉल्व करायचं झालं तर तुमच्याकडं कोणतं टेक्निक हवं, कोर स्किल पाहिजे तुमच्याकडं. जसं की महेशकडं आहे की तो स्वतः एक्सायटेड आहे, कारण त्याच्याकडं म्हणजे तशी ॲबिलिटी पण आहे आणि एक्साइटमेंट पाहिजे एखादा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आणि त्या गोष्टीचा परत एन्जॉय पण करता आला पाहिजे. तर ते काम करण्यात म्हणजे किंवा प्रॉब्लेम सॉल्व करण्यात म्हणजे हे वाटतं, एक्साइटमेंट येते, इंटरेस्ट येतो, नंतर हॅपीनेस पण येतो आणि जे काम करतोय त्याचं एक सॅटिस्फॅक्शन पण निर्माण होतो. तर तुमच्याकडं कोर स्किल म्हणता येईल की स्टेप 1मध्ये तुम्हाला जर कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर तुमच्याकडं कोणते स्किल हवं आहे, कोर स्किल. तर बेसिक तुमच्याकडं तो प्रॉब्लेम काय आहे ह्याचं डिटेल म्हणजे हे पाहिजे, अंडरस्टँडिंग पाहिजे, म्हणजे समजून घ्यायचं पहिल्यांदा तो प्रॉब्लेम काय आहे, त्याच्यात तंतोतंत प्रॉब्लेम सॉल्व करण्याचं प्रॉब्लेम काय आहे, त्याच्यामध्ये इश्यू काय आहेत आणि सक्सेस कसं मिळेल त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला, हे आपण स्टेप 1मध्ये करू शकतो. म्हणजे पहिल्या पायरीमध्ये हे करू शकतो आपण. आणि दुसऱ्या पायरीमध्ये म्हणजे स्टेप 2मध्ये आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये म्हणजे आपला प्रॉब्लेम काय आहे त्याची पूर्णपणे माहिती घेऊ शकतो आणि त्याच्यावर एखादं रेलेव्हंट सोल्युशन जे आहे ते मिळवू शकतो आणि ते सोल्युशन आपल्याला काय करेल, सक्सेसच्या डायरेक्शननं पोचण्याचं काम करेल. आणि स्टेप 3मध्ये आपण काय करू शकतो, म्हणजे आपली जी पायरी आहे ती प्रॉब्लेम सॉल्व करण्याची तिसरी, तो आपला प्रॉब्लेम आहे तो व्यवस्थितरित्या आपण त्याचा डीप स्टडी करू शकतो आणि नंतर स्टेप बाय स्टेप जाऊन आपण त्याचं सोल्युशन मिळवू शकतो. आणि त्याच्यासाठी तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी कोणकोणते रिसोर्सेस गरजेचे आहेत ते आपण पाहू शकतो. नंतर त्याच्यामध्ये पण पहिलं एक तुमच्याकडं सोल्युशन असेल, दुसरं एक सोल्युशन असेल, तर त्या मल्टिपल सोल्युशनमधून त्याच्यासाठी त्या प्रॉब्लेमसाठी कोणतं सोल्युशन व्यवस्थित असेल हे देखील तुम्ही म्हणजे ठरवू शकता स्टेप 3मध्ये. आणि स्टेप 4मध्ये काय करू शकता तुम्ही, म्हणजे त्याच्यामध्ये एक्सपर्ट कोणी असेल किंवा तुमचे सिनियर कोणी असेल तर त्यांच्याशी डिस्कशन करून तुम्ही त्यांच्या थोड्याशा आयडिया घेऊ शकता. म्हणजे तुमचं एक टाईम फ्रेम बनून जाईल त्याच्यामध्ये. तर म्हणजे त्याला जोडण्याचं काम करेन त्यांच्या न्यू आयडिया आणि तुमच्या आयडिया मिळून, आणि तुम्हाला एक चांगलं इनपुट मिळेल आणि तुम्हाला फायनल सोल्युशन पण मिळून जाईल त्याच्यामुळं. आणि स्टेप 5मध्ये काय करू शकतो तुम्ही, जी सिच्युएशन आहे तुमची प्रॉब्लेम सॉल्व करण्याची, तर ती सिच्युएशन तुम्ही पुढं ठेवून त्याचं सोल्युशन इम्प्लिमेंट करू शकता आणि त्याचा तुम्हाला लवकरच रिझल्ट मिळेल प्लॅन वाईज गेलं तर. आणि तो तुमचा प्रॉब्लेम जो आहे व्यवस्थितरित्या सॉल्व करण्याचं तुमच्याकडं चांगल्या पद्धतीने टेक्निक येऊन जाईल आणि तो प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थितरित्या सॉल्व करू शकता आणि तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळून जाईल. तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याचे प्रोज आणि कॉन्स काय आहेत हे देखील तुम्ही पाहू शकता. कॉन म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाजू हे देखील तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये. नंतर किंवा तुम्ही काय करू शकता, एक ॲक्टिव्हिटी करू शकता त्याच्यामध्ये, जसं की
एखादा प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करता किंवा एखाद्या कंपनीमध्ये लोक काम करतात, तर तिथे एखादा प्रॉब्लेम क्रिएट झाला तर ते लोक कसे म्हणजे त्याचं सोल्युशन फाईंड करतात, त्याचे जे स्टेप आहेत ते तुम्ही लिहून म्हणजे सक्सेसपर्यंत येण्यापर्यंत काय काय स्टेप केला त्या तुम्ही म्हणजे एक्झामाईन करू शकता किंवा पाहू शकता. किंवा म्हणजे स्वतःच्या बाबतीत पण असा एखादा इन्सिडेंट घडलेला असेल तर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करू शकता. तुम्ही त्याचं सोल्युशन कसं मिळवलं त्या प्रॉब्लेमचं हे तुम्हाला नक्कीच म्हणजे कळून जाईल, त्याच्यावरून आयडिया येऊन जाईल. मिरर चेकमध्ये तुम्ही काय करू शकता, तुमच्यासोबत असा काही प्रॉब्लेम घडला आहे आणि तुम्ही त्याचं सोल्युशन फाइंड आउट काढलं आहे, तर तुम्ही त्याला रेट करू शकता. म्हणजे जसं की तुम्ही 5पर्यंत रेटिंग घेतले तर 1 to 5मध्ये तुम्ही स्वतःला किती रेट करू शकता हे तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता, म्हणजे तुमच्या स्किलमध्ये. आणि नंतर मिरर चेकमध्येच तुम्ही काय करू शकता, तुम्ही सपोज एखादा पास्टमध्ये तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो स्वतः सॉल्व केला आणि त्याचं सोल्युशन पण फाइंड आउट केलं व्यवस्थितरित्या आणि तुम्हाला त्याचं सोल्युशन पण मिळालं चांगलं, तर त्याच्यासाठी तुम्ही कोणत्या स्टेप केल्या तर हे पण तुम्ही लिहू शकता मिरर चेकमध्ये. तर तुम्हाला नक्कीच म्हणजे कोणताही प्रॉब्लेम आला तुमच्या लाईफमध्ये तर तुम्हाला नक्कीच त्याचं सोल्युशन मिळून जाईल जर तुम्ही स्टेप बाय स्टेप गेलात तर. थँक्यू.